कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माफ करा सर, मला तुमच्या आईचा अपमान करायचा हेतू नव्हता माझा। मी फक्त खरं बोलले, कारण गोष्टी कुटुंबावर आल्या होत्या माझ्या। आणि या सगळ्यात माझ्या दादांचा पण अपमान झालाच ना। एक मुलगी म्हणून त्यांचा अपमान मी कसा सहन करू शकेन? मला खरंच कळत नाहीये सर, आपण दोघांनी एकत्र बघितलेली स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकणार नाही। आपण दोघं आता कधीच एकत्र येऊ शकणार नाही। निशी बाळा, निशी बाळा, उपाशी राहून प्रश्न सुटणार आहेत का? किंवा हे चित्र बदलणार आहे का? दादा, माझ्या परीने मी खूप प्रयत्न केले। हे नातं तुटू नये म्हणून मी नीरज सरांच्या आईंचं बोलणं अजिबात मनाला नाही लावून घेतलं। ते जे काही बोलत होते ना, ते मी सगळं सहन करत होते। नीरज सरांना पण नाही सांगितलं, पण दादा, आता मी नाही थांबवू शकले आज स्वतःला। मला माहितीये, मी चार चौघात असं त्यांना बोलायला नको होतं, पण दादा, मी काय करू? त्या तुम्हाला जे जे बोलत होत्या ना, त्याचे घाव माझ्या मनावर होत होते। खरं सांगू बाळा, आज ना उद्या हे होणारच होतं। नाही म्हणजे निशी बाळा, तू अजिबात गैरसमज करून घेऊ नकोस। माझं नीरज बद्दल काहीच म्हणणं नाहीये। तो चांगलाच मुलगा आहे। अगदी हातात दिवा घेऊन जरी आपण शोधायला निघालो ना, तर नीरज सारखा चांगला मुलगा मी तुझ्यासाठी शोधूच शकणार नाही। इतका चांगला आहे तो। पण बाळा, कसं असतं ना, लग्न फक्त एक मुलगा आणि एक मुलगी यांचंच होत नसतं। लग्नाने दोन्ही कुटुंब एकत्र येतात, दोन्ही कुटुंब जोडली जातात। त्यातून समजा दोन्ही कुटुंब समविचारांची असतील, समान सामाजिक पातळीवरची असतील, तर मुलगा आणि मुलगी दोघांनाच नाही, तर दोन्ही कुटुंबांना सुद्धा फारशा तडजोडी कराव्या नाही लागत बाळा। पण बाळा, तुमच्या बाबतीत सगळंच विपरीत होतं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।